पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून ये जाणते न गुरु भजिजे तेने गुप्त कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा फुलव संतोष. जगातील सगळ्यात श्रेष्ठ महान ग्रंथ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी यामधील पहिल्या अध्यायातील 25 क्रमांकाची मौली सांगतात, जाणत्या शहाण्या माणसानं गुरुची सेवा करायला पाहिजे. जर गुरुची सेवा केली तर त्याला इतर काहीही करायची गरज राहत नाही. गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दन. एकदा गुरुला शरणागती केली आणि आपला विश्वास गुरुचरणी अर्पण केला तर आपल्याला जे साध्य प्राप्त करून घ्यायचे ते साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कशाप्रमाणे ज्ञानराज माऊली उदाहरण देतात. ज्याप्रमाणे मुळाला पाणी घातल्याच्या नंतर पूर्ण झाडाला पाणी प्राप्त होतं, सगळे झाड फुलतं, त्याप्रमाणे गुरुची सेवा केली की आपल्याला जे जे पाहिजे ते त्याप्रमाणे ते सर्वच्या सर्व त्या शिष्याला प्राप्त होत असते. गुरुचा अनुभव शिष्याला प्राप्त होत असतो. शास्त्रामध्ये त्याच्यासाठी 3 प्रचिती सांगितल्या. एक शास्त्र प्रतीती, 2 गुरु प्रतीती आणि 3 आत्मप्रतीती. इथं शास्त्रानं सांगावं आणि आम्ही ऐकावं ही शास्त्राची प्रचिती. आम्हाला शास्त्राने सांगितलं लट्टिका व्यवहार सर्व हा संसार. शास्त्रानं सांगितलं त्या शास्त्राच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवला, ही झाली शास्त्र प्रचिती. दुसरी प्रचिती सांगितली गुरु प्रचिती. गुरु प्रचिती अशी आहे, गुरुला जे आलेले अनुभव आहेत, गुरुमध्ये आलेली जी शक्ती आहे ती शक्ती गुरुच्या जवळ आली. पण सुज्ञ लोक असं सांगतात, शिष्य बोलताना एक विचारित असतो, सांगत असतो, माझे गुरु असे आहेत त्यांना हे येतं, माझे गुरु तसे आहेत त्यांना हे येतं, त्यांच्याकडे एवढा मोठा दांडगा अधिकार आहे असा शिष्य सांगतो. मान्य आम्हाला गुरु श्रेष्ठ आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. मान्य आम्हाला गुरु तुझे सगळ्यात श्रेष्ठ आहेत, सर्वांचेच गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहेत, पण त्यांना जी आलेली प्रचिती असते ती तुझ्या काय कामाची. तुला जोपर्यंत प्रचिती येणार नाही तोपर्यंत तुझा अधिकार काही कळणार नाही ना. म्हणून शास्त्र प्रचितीपेक्षा गुरु प्रचिती थोडीशी कनिष्ठ मानली गेली. आता राहिली 3 आत्मप्रतीती. आत्मप्रतीती जी आहे, जर आपली साधना घडली, गुरुसेवा झाली, आत्मप्रतीती घडेल. पण तो अधिकार संपन्न करण्यासाठी तो शिष्य त्या अधिकारापर्यंत पोहोचला तरच त्याला ते सिद्ध करता येईल, अन्यथा त्याला ते सिद्ध करता येणार नाही. म्हणून शास्त्रकारांना थोडा विचार केला जाऊ दे. शास्त्रप्रतीचा विचार करायचा नको, गुरुप्रचितीचा विचार करायचा नको, आत्मप्रतीचा विचार करायचा नको. मग काय करायचं? आपण कृपेकडे, प्रचिती म्हणजे अनुभव, या अनुभवाकडे जायचंच नको. त्यापेक्षा काय करा, आपण त्यांची कृपा करून घेऊया.
मग जी कृपा आपल्याला योग्य आहे त्या कृपेचा आपल्याला उपयोग होईल. तसे शास्त्रामध्ये ते सांगितलेले आहे, देवकृपा, शास्त्रकृपा आणि गुरुकृपा. देवाची कृपा झाल्याच्या नंतर देवनिर्मित जी जगातल्या साधना आहेत, जे वस्तू आहेत त्या तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला प्राप्त होतील. कारण जे देण्याची शक्ती देवाजवळ आहे ती देव तुम्हाला देणार. मागितलेली वस्तू देव तुम्हाला देणार. म्हणजे देवाची कृपा झाली की आपल्याला देवाच्या शक्तीने जे होईल ते देते मिळेल. पण जे देवाच्या शक्तीमध्ये नाही, जे देवाच्या अधिकारात नाही, ते आपल्याला मिळणार नाही. दुसरा कृपा सांगितली शास्त्र कृपा. शास्त्र पठन पाठवण केल्याच्या नंतर, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, व्याकरणाधिक पाहिल्याच्या नंतर, शास्त्र वाचल्याच्या नंतर त्याचीही कृपा होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्ञानी बनाल. म्हणजे देवाच्या कृपेनं ज्या वस्तू आहेत त्या देवाच्या ताब्यातील असतील, त्या तुम्हाला प्राप्त होतील. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते अभ्यास करून तुम्ही आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. सगळ्यात शेवटची सांगितलेली कृपा ती गुरुची कृपा सांगितलेली आहे. मग गुरुच्या कृपेचं काय? तर गुरुच्या कृपेचा मध्ये अधिकार एकच सगळ्यात मोठा दांडगा आहे. एकदा गुरुची कृपा झाली रे झाली, मग त्याच्यावर देवाची कृपा असो की नसो, त्याच्यावर शास्त्राची कृपा असो की नसो, या दोन्हीही कृपा जर नसतील तरीही गुरुची कृपा असेल तर आपोआपच देव कृपाही होते, शास्त्र कृपाही होते. आणि तुम्हाला जे साध्य प्राप्त करून घ्यायचे ते साध्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे शास्त्रच सांगते. कारण गुरुच्या कृपेपेक्षा दुसरी कोणतीच कृपा मोठी नाही, श्रेष्ठ नाही. म्हणून गुरुची सेवा करावी, तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकल. मग अपेक्षित जे आपले सांगतील पुशिले. गुरुची एकदा कृपा झाली रे झाली, आणि कृपा झाल्याच्या नंतर आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला सांगतील. आपल्याला जे न मिळणारी वस्तू आहे ते आपल्याला म्हणते. वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू, ती परमात्मा वस्तू तुम्हाला मिळून जाईल. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गुरुची सेवा करावी, आणि गुरुची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे ती प्राप्त होते, ते साध्य प्राप्त. असाध्य ते साध्य करिता असायच. कारण अभ्यास होतो कामणे, अभ्यासानं बाकीच्या वस्तू प्राप्त होते, पण गुरु कृपेनं प्राप्त होणारी एकमेव वस्तू म्हणजे देव, शास्त्र. हे सगळंच्या सगळं गुरुच्या कृपेनं प्राप्त होत असतं. उदाहरण सांगतो त्याच्यासाठी. धम्य नावाचे ऋषी होते. धम्य ऋषीकडं 3 शिष्य होते. उपमन्यू, अरुणी आणि वेद. त्यांच्याकडे 3 शिष्य होते. उपमन्यू भुकेला जास्त असायचा, त्याला जास्त खाण्यासाठी लागायचे, त्याला भूक सहन होत नसे. आणि पूर्वीच्या काळामध्ये जी पद्धत होती ती पद्धत अशी होती, गुरुच्या आश्रमामध्ये राहायचं, गुरु सांगतील ते काम करायचं. मग धम्य ऋषीने उपमन्यूला सांगितलं, गाई घे आणि गाई सांभाळायला जा. उपमन्यूने गाई सोडायच्या, गाई घेऊन जायच्या, वनामध्ये गाई चारायच्या आणि संध्याकाळी परत घेऊन यायचं. त्याला भूक लागायची, मग त्याने बाजूच्या एका गावामध्ये जायचं, भिक्षा मागून आणायचा, जेवण करायचं आणि गाई सांभाळायचं. गुरु हे शिष्याची परीक्षा पाहत असतात. काही दिवसांनी लक्षात आलं, याला आम्ही जेवण्यासाठी काही इथून देत नाहीत, पण हा
न जेवताही व्यवस्थित राहतो, म्हणजे याचा अर्थ काहीतरी खातोय. म्हणून त्याला चौकशी केली, जेवण काय करतो, खातो काय, काय नाही म्हणले. गावामध्ये जातो, माधुकरी मागून आणतो ते खातो. म्हणजे नियम असा आहे, माधुकरी मागायची आणि गुरुच्या घरी आणून द्यायची. तू खाऊ नकोस, आणून दे. ठीक आहे. त्याने जायचं, माधुकरी मागायची, घेऊन यायचा, गुरु मातेकडे द्यायचा, परत जायचा, गाई सांभाळायचा. पण करायचा काय, पुन्हा डबल त्या गावामध्ये जायचा, गावातून पुन्हा मधुकरी मागायची, घेऊन यायचा, खायचा, गाई सांभाळायचा. काही दिवसाच्या नंतर धौम्य ऋषीची एक गोष्ट लक्षात आली. हा पुन्हा मजबूत दिसतोय, शरीरानं चांगला दिसतोय, खात काय नाही. विचारलं, काय करतो रे, काय खातो, काय नाही म्हणले. पुन्हा मागतो, नाही. शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, एकाच गावातून दुसऱ्यांदा काही मागायचं नसतं, भिक्षा एकदाच मागायची आणि आणलेली ती गुरुच्या घरी द्यायची. त्याने लक्षात ठेवलं. लक्षात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने भिक्षा मागितली, गुरुकडे आणून दिली, मागितलं नाही. भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर काय करावं म्हणून वस्त्र जे होते ते गायला पिऊ लागले की प्यायला लागल्याच्या नंतर जो फेस येतो तोंडाजवळ तो फेस त्याने खायचा आणि जगायचं. नंतर विचारलं, काय खातोय, काय नाही म्हणला. वस्त्र ज्यावेळेस गायला पितात त्यावेळेस मी ते फेस पितो त्याच्यावर जगतो. अरे उष्ट खरकट खायचं नसतं, त्या जनावरचं त्या खायचंच नसतं, तसं काय करू नकोस. बरं म्हणा. 4-2 दिवस निघून गेले, भूक सहन होणार. एके दिवशी भूक सहन झाल्यामुळे इकडे तिकडे पाहिलं त्याने आणि सहज चालता चालता एका रुचिकीच्या झाडाला त्याचा धक्का लागला. ज्याला रूट म्हणतो त्या रुचकीच्या झाडाला धक्का लागला, ते पान तुटलं आणि त्या पानातून दुधासारखा पदार्थ चीक बाहेर आला. याला वाटलं हे दूधच आहे काय की, म्हणून त्याने ते चीक घेतला आणि ते पानं मोडून ते चीक त्याने प्राशन केला, खाल्ला. परिणाम असा झाला, त्या चुकामुळे त्याला रिएक्शन आल्या. त्याला वाटलं दूध आहे पण ते दूध नव्हतं, चीक होता. त्या चुकाचा परिणाम असा वाटला की त्याच्या अंगावर फुटकुळ्या आल्या, त्याचे डोळे गेले, आंधळा झाला आणि इकडे तिकडे फिरू लागलं. ते एका विहिरीमध्ये पडला. संध्याकाळ झाली, शिष्य आला नाही म्हणून स्वतः गुरु गेले. दरम्यानच्या काळामध्ये त्याने गुरुचं चिंतन सुरू केलं. चिंतन सुरू केल्याच्या नंतर देवाचे जे डॉक्टर आहेत ते जोगोदर आहे. आल्याच्या नंतर त्याला विचारलं, तुला आम्ही हे देतो औषध, तो औषध प्राशन कर. त्याने सांगितलं नाही, मला गुरुने सांगितले दुसरं कोण काही घ्यायचं नाही, मी घेणार नाही. तो तसाच पडून राहिला. गुरु आल्याच्या नंतर पाहिलं तर तो विहिरीमध्ये पडलेला. गुरुने त्याला वर काढल्याच्या नंतर आपल्या सामर्थ्याने त्याला नीट केलं आणि नीट केल्याच्या नंतर त्याला सांगितलं, अरे बाबा काहीतरी औषध वगैरे घ्यायचे. सांगितलं नाही, आले होते पण मी काही घेतलं नाही, कारण तुमची आज्ञा नाही ना, म्हणून मी काही घेणार नाही. तुमची आज्ञाशिवाय मी बाकीचं काहीच करणार नाही. त्यावेळेस आपल्या शिष्याविषयी आपल्या गुरुला अभिमान वाटला. त्याने त्याच्यावर कृपा केली, त्याच्या डोक्यावर हात फिरला, त्याची दृष्टी परत आली आणि त्याला त्याच ठिकाणी सांगितलं, इथून पुढं आपोआप तुला काही अभ्यास न करता वेदशास्त्र तुला आपोआप प्रकट होईल, तुझ्यामध्ये ज्ञान मिळेल, तुझ्यासारखा ज्ञानी होणार नाही. आणि तिची पुढं तो ज्ञानी ठरला. गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला, गुरुने सांगितलेलं काम केलं. त्याचा परिणाम अभ्यास न करताही गुरुच्या कृपेनं उपमन्यूला ज्ञान आपोआप प्राप्त झालं. त्याचाच परिणाम त्यांना देवही प्राप्त झाला. हे गुरुची कृपा आहे. आणखीन एक उदाहरण आहे त्यांचा दुसरा शिष्य हारुनीला पाऊस पडू लागला, जमिनीतून पाणी जाऊ लागलं, म्हणून धौम्य ऋषीने पाणी अडविण्यासाठी हारुनीला पाठवलं. शेताचं नुकसान होऊ लागले.
अरुण गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं तर पाणी वाहून चालू होतं, डोंगराची जमीन होती, आलेलं पाणी वाहून चालू होतं, पिकाचं नुकसान होऊ लागलं. तर त्याने दगड माती टाकून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, पण पाणी अडवलं गेलं नाही. म्हणून त्याने विचार केला पाणी अडवलं जात नाही, काय करावं. तो स्वतःच आडवा झोपला. तो आडवा झोपल्याच्या नंतर पाणी अडवलं गेलं. पाणी अडवलं गेल्यामुळे माती थांबली, त्याचं पिकाचं होणारं नुकसान झालं नाही. तसाच पडून राहिला. पाऊस उघडला, पण तरीही आपला शिष्य परत आलेला नाही. गुरुला वाटलं काय करावं, म्हणून धौम्य ऋषी तिथून निघाले, मुलाचा शोध गेले, हाक मारत गेले. एका ठिकाणी तो पाण्याला आडवा झोपलेला त्यांनी पाहिलं. त्याला उठवायचा प्रयत्न केला. तो लाकडासारखा ताटून गेलेला होता, शरीर जड झालेलं होतं. त्याने त्याला उठवलं. काय केलं रे, असं नव्हतं करायचं. नाही, मला आपलं पाणी जात होतं, नुकसान होत होतं, पण मी आडवा झोपलं, त्याच्यामुळे पाणी थांबलं. आपल्या गुरुने त्याला उठवलं, जवळ घेतलं, त्याच्यावर हात फिरवला, त्याच्यावर कृपा केली. आणि कृपा केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित केलं, त्याला वरदान दिलं. तुलाही काहीही न करता या ठिकाणी तुला ज्ञान प्राप्त होईल, अशा प्रकारचं वरदान दिलं. हे दोन्ही शिष्य ज्याचे होते ते धौम्य ऋषी. धौम्य ऋषी कुठं राहत असतील एक आपण अंदाज करूया. धौम्य ऋषी राहत होते धौम्य गडावर. धौम्य गडावर धौम्य ऋषी राहत होते. ते त्याला सगळं डोंगराले, आणि त्याच गडावर हे प्रकरण घडलेलं असावं. ज्या गडाला आज म्हणतात भगवान गड, भगवान गडावर घडलेली घटना आहे. अर्थात या दोघांना एक आणखीन उदाहरण वर देता येतील. या दोघांना अरुणी आणि उपमन्यू यांनी आपल्या गुरुची सेवा केली, सांगितलं तेच काम केलं. परिणाम त्यांना बाकी काही न करता ज्ञान प्राप्त झालं. हे गुरुच्या सेवेचं हा गुरुच्या सेवेचा परिणाम आहे. म्हणून शहाण्या माणसानं गुरुकडच्या कथा ऐकाव्यात, अशा शिष्याच्या कथा ऐकाव्यात, आणि त्याने ज्याप्रमाणे गुरुची सेवा केली आणि न काही करता ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याप्रमाणे गुरुची सेवा करावी. त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. म्हणून हे जाणते न गुरु भुजिजे हे नाही कृत कार्य विजय. जय श्री मुळी सिंधन सहजे शाखा पल्लव संतोषी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.